नमस्कार. आपण आज एका अदृश्य लढाईबद्दल बोलणार आहोत. एक अशी लढाई जी रोज रात्री आपल्या न कळत आपल्या शरीरात लढली जाते. ही लढाई आहे कृत्रिम निळ्या प्रकाशाविरुद्ध. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात डॉक्टर चार्ल्स सिस्लर यांच्या संशोधनाच्या आधारे आपण पाहणार आहोत की ही लढाई आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहे. कधी विचार केला आहे का की रात्रीची शांत झोप नक्की चोरतं तरी कोण? उत्तर कदाचित धक्कादायक असेल, कारण हा चोर आपल्या घरातच आहे, अगदी आपल्या हातात. चला, एक अगदी नेहमीचं चित्र डोळ्यासमोर आणूया. महाराष्ट्रातलं कोणतंही घर. संध्याकाळ झालीये, बाबा मोबाईलवर बातम्या बघतायत, आई लॅपटॉपवर मालिका पाहतीये आणि मुलं टॅबलेटवर गेम खेळतायत. आणि हो, खोलीत भडक पांढरे LED दिवे लागलेत. हे चित्र आता आपल्यासाठी किती सामान्य झाले, नाही का? तर मग नक्की घडतं काय? चला जरा खोलात शिरूया. या पहिल्या भागात आपण पाहूया की आपल्या मेंदूमध्ये एक अदृश्य युद्ध कसं सुरू होतं. आपण पाहणार आहोत की हा आधुनिक प्रकाश आपल्या हजारो वर्षांपासून तयार झालेल्या प्राचीन मेंदूला कसा अक्षरशः मूर्ख बनवतो. ह्या युद्धाचा मुख्य खेळाडू आहे मेलाटोनिन. याला अंधाराचं हॉर्मोन असंही म्हणतात. म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा आपला मेंदू हे हॉर्मोन तयार करतो आणि सगळ्या बॉडीला सिग्नल देतो की चला, आता झोपायची वेळ झाली. आता बघा, इथे दोन वेगवेगळ्या रात्रींची गोष्ट आहे. नैसर्गिक अंधारात सगळं कसं सुरळीत चालतं. पायनियल ग्रंथी मेलेटोनिन तयार करते आणि आपल्याला शांत झोप लागते. पण जेव्हा आपण कृत्रिम निळ्या प्रकाशात असतो तेव्हा पायनियल ग्रंथीचं कामच थांबतं. मेंदूला वाटतं की अरे, अजूनही दिवसच आहे आणि तो आपल्याला जागं ठेवतो. आपल्या शरीरात एक सुपर स्मार्ट घड्याळ असतं. यालाच सर्केडियन रिदम म्हणतात. हा आपला मास्टर कंट्रोलर आहे, जो प्रकाशाच्या संकेतांवर चालतो आणि रोज स्वतःला सेट करतो. आणि इथेच खरी गडबड सुरू होते. आपल्या स्क्रीनमधनं LED दिव्यांमधनं येणारा निळा प्रकाश या मास्टर घड्याळालाच फसवतो. त्याला वाटतं की अजून रात्र झालीच नाही आणि परिणाम आपलं संपूर्ण झोप जागण्याचं चक्रच कोलमडून पडतं. ठीक आहे, मग मेंदूत हे सगळं घडतंय, पण याचा आपल्यावर काय परिणाम होतो? थकलेली सकाळ, धोक्याची घंटा ही फक्त एक म्हण नाही, तर आपण रोजच्या रोज मोजत असलेली एक मोठी किंमत आहे. हे परिणाम तर आपल्यापैकी अनेकांना रोजच जाणवत असतील, नाही का? रात्री लवकर झोपच लागत नाही, लागली तरी सारखी चुळबुळ आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी प्रचंड थकवा, दिवसा कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड तर विचारायलाच नको. पण खरा धोका इथे आहे. हे तात्पुरतं नाहीये. संशोधनानुसार सततच्या अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग इतकंच काय तर नैराश्य आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो. हे खरंच खूप गंभीर आहे. डॉक्टर चार्ल्स सिस्लर या समस्येची तीव्रता एका अशा उदाहरणाने सांगतात जे ऐकून धक्काच बसेल. ते म्हणतात, आठवडाभर रोज रात्री फक्त 4-5 तास झोपणे हे आपल्या रक्तातील अल्कोहोलची पातळी 0.1% असण्याइतकंच धोकादायक आहे. विचार करा, याचा अर्थ अपुरी झोप घेऊन काम करणं हे दारू पिऊन गाडी चालवण्याइतकंच धोकादायक आहे. आणि हे सगळं काही ऐकीव गोष्टींवर आधारित नाहीये. यामागे आहे डॉक्टर चार्ल्स सिस्लर यांचं तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त काळाचं सखोल संशोधन. त्यांचा हा इशारा आपण सर्वांनीच गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यांच्या संशोधनाने आपल्याला हळूहळू या समस्येची खोली समजावून दिली. अगदी 1986 पासून जेव्हा त्यांनी सिद्ध केलं की प्रकाश आपल्या शारीरिक घड्याळ नियंत्रित करतो, ते अगदी अलीकडे 2015 पर्यंत जेव्हा त्यांनी दाखवून दिलं की साधी रीडर सुद्धा आपल्या झोपेवर कसा परिणाम करतात. आणि हा बघा, याचा पक्का वैज्ञानिक पुरावा. हा 1980 सालच्या अभ्यासातील आलेख आहे. डावीकडे अंधारात मेलाटोनिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढतेय. आता उजवीकडे तेजस्वी प्रकाश देताच काय होतंय पहा. मेलाटोनिनचा ग्राफ अक्षरशः जमिनीवर कोसळतोय. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? आणि ही समस्या गेल्या काही वर्षांत इतकी का वाढली आहे याचं उत्तर या चार्टमध्ये आहे. जुने पिवळे दिवे, त्यांच्या तुलनेत आजचे LED दिवे आणि आपले लाडके मोबाईल लॅपटॉप्स हे खूप जास्त प्रमाणात हानिकारक निळा प्रकाश बाहेर टाकतात. पण थांबा, घाबरून जाण्याचं कारण नाही. चांगली बातमी ही आहे की यावर उपाय आहेत आणि ते आपल्याच हातात आहेत. चला, आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तुमची रात्र तुमच्या हातात. आपली झोप परत कशी मिळवायची याचे काही सोपे उपाय पाहू. तर आपण या निळ्या प्रकाशाच्या आक्रमणाला परतवून लावून होऊ शकतो. कसं?
पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी डिजिटल कर्फ्यू. झोपण्याच्या किमान 1 ते 2 तास आधी सगळ्या स्क्रीन्सना बाय बाय करा. दुसरं, फोन लॅपटॉपमध्ये नाईट मोड नावाचा पर्याय असतो. तो संध्याकाळी आपोआप सुरू होईल असं सेट करा. तिसरं, जर स्क्रीन वापरणं गरजेचंच असेल तर ब्लू ब्लॉकिंग चष्मा वापरा. आणि चौथं, रात्री घरात तेजस्वी पांढऱ्या दिव्यांऐवजी मंद पिवळ्या रंगाचे दिवे लावा. शेवटी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा संदेश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. झोप ही एक गरज आहे, चैन नाही. निळ्या प्रकाशापासून दूर राहा आणि निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा. तर जाता जाता सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या आरोग्यासाठी आज रात्री आपण आपल्या सवयींमध्ये असं कोणता एक छोटासा पण महत्त्वाचा बदल करणार आहोत? यावर विचार नक्की व्हायला हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.